आणि सुदेश चेरकर इथे टाके मारायला घेतलेले. हा आहे नवरा, ही आहे बायको. Very beautiful view in our Khadit Amazon lake. Amazon lake. This is a lake. You see this guy's lake. I go in backside mangrove jungle. तर हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत चिंबोऱ्या पकडायला. आपली गँग आहे सोबत, सुम्याबाई, सुद्याबाई आणि ओम. तर चला आता आपण भेटू डायरेक्ट आपल्या चिंबोऱ्यांच्या लोकेशनवर. तर लेट्स गो. आणि आपली गँग खटरूस, सुम्याबाई आणि रवीन काका पण येत आहे. एकदम जॉर्डन एअरचे शूज, मजबूत बांध्याचे शूज आणि सुदेश चेरकर इथे टाके मारायला घेतलेले. शूजचा ब्रँड बघू शकता तुम्ही, टायगर ब्रँड. आता आपण फायनली आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता आपला लोकेशन. टुडुम टॅड्याव और इसमें काजल का आशिक ओम चेरकर. आता इथं पगोल्या बांधायला घेता. सी दिस गाईज उघडी. बघू शकता आता आम्ही आमची होडी काढताव. आणि वरती आपला दिप्या दादा पगोल्या बांधतोय. तुम्ही बघू शकता. तो मागच्या वेळी तो आफ्रिकाला गेलता, शूट होता त्याचा तेव्हा. आता आम्ही चाललो होडीची डायरेक्ट तिकडे चाललो. आणि आपला ओम नाकवा बघू शकता तुम्ही होडीला हल्ला मारताना. काही आता आपण आलेलो भागवाडीच्या अमेझॉन जंगलात. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी किती घनदाट मँग्रोवचं जंगल आहे. आणि त्या मँग्रोवच्या जंगलात ओम पगोल्या टाकत आहे. तुम्ही बघू शकता किती घनदाट आहे, किती इकडं आम्ही जाणार आहोत. आणि हे बघा, ह्याला बोलतात मँग्रोव्ज. आणि ही आहे आमची बोट. आम्ही त्या किनारीवरनं निघालो. आता आम्ही चाललो पगोल्या टाकत. त्या बघा तिथं तुम्हाला पगोल्या पण दिसत असतील. आणि आपल्या सुमित भाऊच्या टाईट झालेल्या आहेत होडीत बसल्यामुळे. कारण काही आमची होडी अशी हलते आडूम तुडूम. आणि माझी पण फाटते ह्याच्यात. तर चला पुढे जाऊ आपण गाडी टाकत. व्हेरी ब्युटिफुल व्ह्यू इन आवर खाडीत Amazon lake. This is a lake. You see this guy's lake. Or I go in backside mangrove jungle. आता सांगतो वल्ला कसा मारतात आणि बोट कशी नेतात. तर तुम्ही बघू शकता. आता मी वल्ला मारते. आपण आता चाललेलो पगोल्या काढायला. आता मी दाखवतो. मी पण नाकवा आहे. मी रामदास बोटीवर होतो. आता या बोटीवरचा ड्रायव्हर झालोय. आता मी परत इकडे मार ह्या साईड. अरे सॉरी नाही, ते मला मोठे स्टेरिंग आईच्या गावात काहीतरी म्हणतात. त्या साईडला मार कोपऱ्यात जायचं आहे. ओम भाईनी पालवलं आणि डायरेक्ट जोडपा आणलाय. जोडपा तुम्ही बघू शकता कसा लखलखीत जोडपा. हा बरं झालं तो सुदेश आता नाही आला म्हणून आपल्याला भेटलंय. 2 कसले लपाटे भेटले बघा. आता काम 25च करतो आम्ही. अगं आपल्यासोबत ड्रायव्हर हिंदकेसरी ड्रायव्हर सुमित मानकर आहेत ना. हे बघा कसला आहे रपरपीत. दिस गाईज ह्याला बोलतात जोडपा. हा आहे नवरा, ही आहे बायको. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओत. असा लक असतं, लक फक्त. कसला ढांग्या भेटलाय बघा, ढांग्या. कारण का आपल्या सोबत आहे ओम नांग्या म्हणून आपल्याला भेटलाय डांग्या.
आता आपण बघूया. 100% चिंबोरी आहे याच्यात. ओम बोलतोय ह्याला आहे ना 100%, ह्या गाड्याला 100% चिंबोर आहे. बघूया आता काय भेटतंय आपल्याला. 100% हो. ना ते जरा काय झालं माहिती, आमचा गोंगाट झाला ना, ते पळून गेलं. इथं आम्ही हे पकडताना ना आम्ही जाम शांततेत आलेलो म्हणून. हे बघा गाईस, खाडीत आल्यावर हे असलं तुम्हाला बघायला भेटत शकतं. कधीतरी आमच्यासोबत या तुम्ही. इथं पण चिंबोऱ्यांसाठी कमी, पण एन्जॉय करण्यासाठी जरा जास्त झालो आपण. कारण का आमचे गाडी बिडे पक्के तिकडे लांब राहिलेत आणि आम्ही असंच खास म्हणून समुद्राला आलो. तुम्ही बघू शकता, तुम्हाला समुद्र पण दाखवतो मी. हा बघा. तर गाईज आम्ही गल टाकायला आलोत. गल आणि आमचा गल बघा, डायरेक्ट मोठा वेल मासात लावलं. वेल मासात लागला बघा. चिंबोरी बघा आम्ही पकडलेली बघा. ए डांग्या दाखव ना, डांग्या भावा. नाही पण कुर्ली दाखवली ना का रुतबाई आला गे. छोटी असू दे ना मोठी असू दे, कुर्लीला पावरच आला गे. बघू शकता गाईज, आम्ही पकडलेला आहे कुर्ली. ओ वाव, ब्युटिफुल, नाईस टू मीट यू गाईज. तुम्ही बघू शकता. आणि आपला ओम भाऊ, ओम त्या दातात पण हात टाकून दाखवू शकतो. अरे ए गप, पायात टाकून दाखवतो ना. तर आता आम्ही सोडतो तिला. कारण का आम्ही जीवनदान देतो अशा सोडली मला. चिंबोऱ्यांना. सोडली, तुम्ही बघू शकता. गाईज मागासपासून मस्ती चाललेली आमची बोटीतली. आता आम्ही खरं मेन म्हणजे आता पाणी चढायला लागलंय, तर आता आम्ही गाड्या टाकायला चाललो. तर तुम्ही बघा, आता आम्ही चाललो आमची गँग रेस्क्यू. इंटरव्ह्यू घे त्यांचा. ओम आणि दादा रेस्क्यूवर. सिरीज गाईज आमच्या आत्याची उघडी. तुम्ही बघू शकता, मगाशी आम्ही बोटीत गेलेलो तेव्हा चिंबोऱ्या पकडलेल्या. आता आपला दादा त्याला नांग घालते. गाईज नांग. पाणी आता पूल भरतय आणि आम्ही चाललो पालवाला. आता बघूया आपल्याला काय भेटतंय ते आपल्या ब्लॉग मध्ये. तू कंटिन्यू राहा भाई. एवढं पाण्यात ना तुम्हाला वाटतं चिंबोऱ्या म्हणजे सोपी गोष्ट आहे, पण नाही, चिंबोऱ्यांसाठी किती मेहनत आहे. उन्हातनं तडफडत राहायला लागतं. काहीच कांजरी येईल तुम्हाला, एकदा येऊन बघा आमच्यासोबत चिंबोऱ्यांना. हे बघा रेस्क्यू, एवढ्या पाण्यातनं आम्ही जातो रेस्क्यू करत. खिसक्यू गाईज, आता आपण मॅगी बनवणार आहोत. आपण सगळं सामान पण आणलेलं आहे. याच्यात आपण आतमध्ये गलत वस्तू हाताने आ गई. आपण आपल्याला मॅगी आणले. आता आपण इथं मॅगी बनवणार मस्तपैकी. सी दिस गाईज अवतार मॅरी बच्ची. आता वाजलेले आहेत 11:30. 11:30 पर्यंतचा हा स्टॉक इकडं अर्धा आणि ह्याच्यात जराशे आहेत. आणि आपली रेस्क्यू टीम बघू शकता. काजल का आशिक. माझ्या मुलात या आणि या भेटल्या भावा. या फेरीला मी आलो. आता काय भेटलं? हा ह्या आलाच नाही म्हणून. गपरे जा रे. या बघा, ह्या माझ्या आहेत, ह्या मी पकडलेल्या. आईच आपली मॅगी पण झालेली आहे. तुम्ही बघू शकता, टोपभर मॅगी. आणि हे सुम्या चिंबोरे दाखव आपल्या. सिरीज गाईज माल. आणि आता मला लागलेली आहे भूक. ओम खाऊन दाखव एकदा इकडं. ओम भावा. जाऊ दे, बंद केली आहे काय. हा बघ खात पण. गाईज आता एंड करायला आम्ही चाललेलो आहो. मागासून जास्त टेक काय घेतले नाही, कारण का जरा आम्ही रेस्क्यू पकडण्यात होतो ना. आता लास्ट डायरेक्ट काढायला चाललो, तर दाखवतो तुम्हाला काढून. हे बघा गाईज, पाणी देखो. चिंबोऱ्या इज नॉट इझी. तुम्ही जे मार्केटमध्ये 200-300 रुपयाची किंमत करता, त्यासाठी 2-2 तास इथं घालवायला लागतात. एक दिवस येऊन बघा, मग समजेल. ह्या असल्या जंगलात आणि ह्या असल्या पाण्यात, जिथं काही ठिकाणी कंबरभर सुद्धा पाणी आहे.
आणि ते बघा त्यांच्याकडे स्पीडच आलं काय. आपण कसा जरा कॅमेरा बिमेरा मग आपल्याला जरा जपून चालायला लागतं, त्यामुळं मी जपून चालते. डोका सायको झाला आता माझा उन्हाने. तर चलो तुम्हाला नंतर बाहेर निघाल्यावर दाखवतो मी आम्ही किती काय काय पकडलं आणि काय नाही ते. सध्या तरी 3 किलोचा स्टॉक आमच्याकडे रेडी आहे. मेरी बच्ची. अच्छा, ओम चाचाने हाफ पॅन्ट घातले पण ती असं वाटतं का खाली काहीच नाही घातलंय. तुम्ही बघू शकता कबड्डीची शॉर्ट घालून आले पण ती पहिलीतली कबड्डीची पॅन्ट होती, त्याचा दिसण्यात नाही. आणि आम्हाला सध्या तरी आता एक भेटलं ह्या लास्टच्या एंडला. आता बघूया पुढे आपल्याला सुदेश दादा काय दाखवतोय आणि काय पकडून देतोय ते. आज सुम्या भाई आपला पोतीवाला मॅन, त्याने आज फार कष्टाचं काम केलेलं आहे. घरी ताट नाही उचलले पण आज पगोल्या उचलले त्यांनी. काय ॲमेझॉनचं जंगल बघू शकता तुम्ही. आणि त्या जंगलात सुमित मानकर, पुष्पा भाई तस्करी करके आहे चिंबोऱ्यांकी. आणि इकडं केशव आणि भल्लार आहे, ते बघू शकता. आता पॅकअप झालेला आहे, आम्ही निघालो. ही 2 खटं आता ही पण निघाली, आमचे मेन करणे धरणे. चलो बाय बाय.